पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेरमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे। भाजपाचे जिल्हा निवडणूक प्रमुख माजी आमदार कुणाल पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत विविध पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला। पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी भारतीय जनता पार्टी पिंपळनेरचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की पिंपळनेर भाजपा निवडणुकीबाबत प्रचंड उत्साह आहे। विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी युतीचा धर्म पाळत शिवसेनेचा उमेदवार निवडून आणला, त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले पाहिजे। राज्यातील प्रत्येक तालुक्याला न्याय देण्याचं काम करीत आहेत। प्रत्येक गावात विकासाची कामं करून विकसित महाराष्ट्र घडवित आहेत। भाजप कार्यकर्त्यांनी चिंता करू नये, कारण पिंपळनेरसह धुळे जिल्ह्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचा झेंडा फडकेल व पिंपळनेर नगर परिषदेच्या प्रत्येक प्रभागात कुणी इच्छुक आहे, लोकांची कोणाला पसंती आहे, तसेच निवडणूक येण्याच्या समतेनुसार उमेदवारी दिली जाईल, असे त्यांनी यावेळी बोलून दाखवले। या सहज विचार सभेच्या व्यासपीठावर माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, उपाध्यक्ष प्राध्यापक सविता पगारे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती हर्षवर्धन दहिते, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, ज्येष्ठ नेते ईश्वर बोरसे, धुळे बाजार समितीचे सभापती साहेबराव खैरनार, माजी सभापती बाजीराव पाटील, भाऊसाहेब देसले, सरचिटणीस प्रदीप कोठावदे, प्राध्यापक सविता पगारे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधामती ताई गांगुर्डे, मोहन सूर्यवंशी नेरकर, मंडळ अध्यक्ष प्रमोद गांगुर्डे, जिल्हा भाजपा सदस्य बापू खैरनार, माजी पंचायत समिती सदस्य संजय ठाकरे आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोलता बोलता बोलून गेले की आम्ही कुणाल बाबांच्या बरोबर आता कायमस्वरूपी मरण्यापर्यंत आहोत। कुणाल बाबा जोपर्यंत बीजेपी मध्ये आहेत तोपर्यंत मी कुणाल बाबांच्या बरोबर आहोत। आज मी तुम्हाला सांगून टाकतो की मी जोपर्यंत बीजेपी मध्ये आहे असं बोलायचंच नाही। आता मी सुद्धा कायमस्वरूपी बीजेपी मध्येच आहे, हे तुम्ही कायमस्वरूपी समजून घ्या। मी सुद्धा आता कुठे इकडे तिकडे जायच्या विचारामध्ये नाही, कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपण एक लिहिणं झडे राहावं तर ते पक्क राहावं। मला परवाच काय कोण सांगू, हा ती गाडी मग बाजीराव जायला सांगितलं आणि साखर दिली जायचं जास्त जवळ येऊन राहिला तो, एवढं मी जास्त जवळ येत चालत नाही, माझं थोडंसं लांब बोलाय। नाना मला म्हणत होते म्हणे म्हणे बाबा तुझी काँग्रेस उभाठा मनसे या सर्व एक राहणार म्हणे, काय सांगणार नाना। हा आणि आता अजितदादावरती केस टाकी दिली म्हणे, हो अजितदादा आणि शिंदे आम्ही काँग्रेस बरोबर जावं शकत म्हणे, या सगळा एक विधी पाठा पाडतील म्हणे। मी म्हणतो नाना मी काही उत्तर देणार नाही, मी फक्त अशी देणार। नाना आता एवढं लोकेशला तुम्ही मी उत्तर सांगितलेस, त्या सर्वांचा एक वीज आहे ना, ते कोणी काय एक वीज आहे ना। आपण जडे येईल चढत आता भरे दमपर्यंत आपण चढे जावं नाही। आता भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवा करतं, जे करू शकतं ते सर्व करत। आणि मला माहीत आहे की येणारा काळ हा आपलाच आहे आणि आपल्या दृष्टीने ह्या चांगल्या गोष्टी सर्व आता घडत चालल्या आहेत। गेल्या 2-3 महिन्यात